पित नसली तरी माझ्याकडे ही एवढी मोठी वाईनची बॉटल आली कुठून? तर सर्व नाशिकच्या पब्लिकला आपला लई मोठा नमस्कार. सकाळी पावसासारखं वातावरण झालं होतं, पण दुपारी ऊन आलं होतं, त्याच्यामुळे काम करायचं काहीच इच्छा म्हणजे होत नव्हती. पण तरी पण मग सगळं मस्तपैकी आवरून ठेवलं आणि ते जे ड्रीम कॅचर होतं ते दीदीने आणलं होतं. त्यानंतर मग सगळं आवरून झाल्यानंतर आपण ही वाईनची बॉटल काढली, जी आपण मिंगून घेतलेली आहे. त्याच्यावरचे स्टिकर काढून घेतले, कारण की आपल्याला ती एका कामासाठी वापरायची आहे. त्याच्यामुळे स्टिकर वगैरे मस्त काढून घेतली. मग तिला मस्त रगडून धुवून घेतली, म्हणजे तिच्यावरचा पूर्ण चिकटपणा काढून टाकला. आणि मग आता हिचं सगळं काढून झाल्यानंतर धुवून झाल्यानंतर आता हिला आपण करणार आहोत पेंट. आणि हे मी ॲक्रिलिक घेते. मला विश्वास नाही राहणार म्हणजे बसत आहे की नंतर धुतलं जाईल का काय, त्याच्यामुळे आज थोडंसंच करणार आहे. आणि हे करून मी सुकायला ठेवून दिलं. त्यानंतर संध्याकाळी दीदीचं काहीतरी बनवून द्यायचं होतं, ते झालं. आणि हा का हसतो उगाच त्याने माहीत. त्यानंतर संध्याकाळी काका आले आमच्या इथले आणि त्यांनी हे संघाचं दिलं कागद की 100 वर्ष पूर्ण होत आहे त्याचं. आणि मग त्याच्यानंतर मग संध्याकाळी रात्री म्हणजे चक्कर मारायला मी आणि मम्मी निघालो. आणि चक्कर मारता माझ्या मम्मीला काय माहिती मध्येच रस्त्यात काय टोचतं काय होतं तिचं तिलाच माहिती. त्याच्यानंतर मग तिकडनं मग खूप संसार रस्ता असल्यामुळे आम्ही पटकन घरी आलो. आणि घरी आल्यानंतर मी 12 वाजता मी रामरक्षा आणि काहीतरी लावून बसलो, कारण खूप असं दडपल्यासारखं होतं त्याच्यामुळे. आणि याच काही त्याच्याचमुळे दॅट इज इट फॉर द डे. बाय.